Are you struggling to improve your English and feel stuck? तुम्ही भरपूर ॲडवाईस आजपर्यंत ऐकली असतील इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी, पण त्यामुळे काही खास इम्प्रूव्हमेंट नाही झाली, राईट? हाय, welcome to Poonam's English Academy. In today's video, we are going to bust some myths about learning English and learn some techniques which actually work. Okay, so let's get started. Myth number 1. Watching Hollywood movies will make you fluent. Well, movies बघितल्याने इंग्लिश तर आपण ऐकतो, पण तुम्ही ऑब्झर्व केलंय ना, जेव्हा तुम्ही हॉलिवूड मूवीज बघता तरी त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स वोकॅब्युलरी वर्ड्स असतात. इट्स लिटिल ॲडव्हान्स्ड इंग्लिश. सो तुम्ही मला सांगा, आजपर्यंत तुम्ही जेवढे पण हॉलिवूड मूवी पाहिले आहेत त्यातला एका हॉलिवूड मूवी मधले ऍटलीस्ट 10 सेंटेन्सेस तुम्ही आज बोलू शकता का? नो, राईट? देन व्हॉट्स द पॉइंट इन वॉचिंग इट? पिक अ सिम्पल इंग्लिश व्हिडिओ, 2 minute व्हिडिओ मे बी, लिसन टू इट अँड रिपीट आफ्टर इट. त्यामागे रिपीट करा, त्यामुळे तुम्हाला वोकॅब्युलरी वर्ड्स पण कळतील आणि सगळ्यात महत्वाचं त्यातलं प्रोनन्सिएशन आणि सेंटेन्स स्ट्रक्चर सुद्धा सहजपणे कळायला लागेल. Myth number 2. Mugging up the vocabulary word is the best way to improve your vocabulary. तुम्ही जर इंग्लिश vocabulary पाठ करत बसलात तर जेव्हा स्पॉन्टेनियसली इंग्लिश बोलण्याची वेळ येईल तेव्हा तुम्हाला ती इंग्लिश vocabulary आठवणारच नाही. तुम्ही आजपर्यंत कधी अशी vocabulary पाठ केली असेल, ती कधी तुम्हाला आठवली आहे का इंग्लिश बोलताना? दॅट इज द रिझन यू शुड लर्न vocabulary विथ कॉन्टेक्स्ट. म्हणजे कसं, एखादा टॉपिक घ्या, तो वाचा, इंग्लिश व्हिडिओ ऐका आणि त्यात येणारे जे वोकॅब्युलरी वर्ड्स आहेत सगळ्यात आधी तर त्यांना ऑब्झर्व करा, लिहून घ्या. जर तुम्हाला ते वोकॅब्युलरी वर्ड्स माहिती नसतील तर मेंटेन अ जर्नल, वर्ड जर्नल, आणि त्याचे मीनिंग्स तुम्ही पुन्हा पुन्हा रिवाइज करा. हे केल्यामुळे तुम्हाला ते वोकॅब्युलरी आपोआपच लक्षात राहतील अँड देन यू स्टार्ट युझिंग इट इन अ सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही एक्झॅजरेट हा शब्द पाठ केला असेल किंवा तो लिहून घेतला असेल, देन यू स्टार्ट युझिंग इट. फॉर एक्झाम्पल, ही ऑलवेज एक्झॅजरेट्स हिज अचीवमेंट्स. असं जर तुम्ही त्यांना एक्झाम्पल मध्ये बोलायला आणि वापरायला सुरुवात केली तर ते तुमच्या लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहतील. मिथ नंबर 3. मेमरायझिंग ग्रामर रूल्स to speak English well. Now see, grammar is important. पण जर तुम्ही hundreds of grammar rules पाठ करत बसलात, then it's like learning how to swim by only reading a book. नुसतंच ग्रामर रूल जर तुम्ही पाठ केलं तर तुम्हाला इंग्लिश बोलता येणार नाही. सिम्पल आहे. You should learn grammar through usage. ते वापरात आणून तुम्ही ते ग्रामर जर शिकलात तर ते तुमच्या लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहील आणि नॅचरली फॉलो व्हायला लागेल. सो व्हॉट शुड यू डू फॉर दॅट? थोडंसं रीडिंग, लिसनिंग अँड ऑब्झर्विंग. ऑब्झर्वेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्या पर्टिक्युलर ग्रामर रूलला एखाद्या कॉन्व्हर्सेशन मध्ये किंवा एखाद्या कॉन्टेक्स्ट मध्ये कशा पद्धतीने वापरलं गेलंय हे जर तुम्ही ऑब्झर्व करायला सुरुवात केली तर तुमच्या ग्रामर जास्त काळपर्यंत लक्षात राहील. तुम्ही जर एक्झाम्पल्स वाचले ग्रामरचे, त्याच्यावर इंग्लिश बोलायला सुरुवात केली त्या ग्रामरच्या रूल्सवर, तर तुमच्या ते एकदम तोंडात बसेल, तुमच्या डोक्यात रेजिस्टर होईल ते. जर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट टेन्स अभ्यास केला, सो आता त्याला इम्प्लिमेंट कसा करायचा? फॉर एक्झाम्पल, आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क, आय हॅव कुक्ड पनीर टुडे, आय हॅव डन माय होमवर्क, राईट? असे सिम्पल सिम्पल प्रेझेंट परफेक्टचे वाक्य विचार करून करून बनवून तुम्ही ते ग्रामर रूल्स नेहमीसाठी लक्षात ठेवू शकता and that will just flow out of your mouth. Myth number 4. You must know thousands of vocabulary words to speak English fluently. तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये एकदम कॉम्प्लिकेटेड vocabulary words वापरता का? No. Right? Then why do you think you need 10,000 vocabulary words to speak English fluently? तुम्ही कॉमन वर्ड्स जरी वापरून थोडं इंग्लिश बोलायला सुरुवात केली, that is also will lead you to fluency. So जे नेहमीच्या वापरातले शब्द आहेत, वाक्य आहेत, तिथून तुम्ही सुरुवात करू शकता. फॉर एक्झाम्पल, गेट. सो यू स्टार्ट युझिंग एक्सप्रेशन्स युझिंग गेट. फॉर एक्झाम्पल, गेट अप, गेट रेडी, गेट बेटर. असे एक्सप्रेशन जेव्हा तुम्ही वापरायला चालू करता तेव्हा कॉन्फिडन्स तुमचा हळूहळू आपोआपच वाढत जातो. इन्स्टेड ऑफ लर्निंग रेअर vocabulary words, like you can start with simple words. For example,
make a decision, take responsibility. They are more useful in your daily conversations. Myth number 5. Thinking in your native language and translating it is the best approach. जर तुम्ही नेहमीच ट्रान्सलेट करत बसलात तुमच्या डोक्यात तर तुम्ही कधीच फ्लुएंट होऊ शकणार नाही. It's like trying to run while holding a heavy backpack. त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट इंग्लिश मध्ये विचार करायला सुरुवात करा. सोप्या सोप्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला पाणी प्यायचंय, तुम्ही बोला आय वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. पाणी पित असताना तुम्ही म्हणा आय एम ड्रिंकिंग वॉटर. असे छोट्या छोट्या गोष्टी डायरेक्ट इंग्लिश मध्ये थिंक करून, विचार करून आणि बोलून तुम्हाला हळूहळू फ्लुएन्सी यायला लागेल आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. व्हॉट मोर यू कॅन डू, यू कॅन लेबल थिंग्स अराउंड युअर हाऊस. ज्या पण गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत, जे पण ऑब्जेक्ट्स दिसत आहेत, त्यांना तुम्ही इंग्लिश मध्ये लेबल करायला सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल, आरसा दिसल्यावर मिरर म्हणा, कांदा दिसल्यावर त्याला अनियन म्हणा. असं जेव्हा तुम्ही ते ऑब्जेक्टला लेबल कराल इंग्लिश मध्ये, युअर ब्रेन विल स्टार्ट असोसिएटिंग इंग्लिश वर्ड्स विथ पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्स. द मोर यू प्रॅक्टिस, the faster you become. Myth number 6. Reading newspaper is the best way to learn English. खूप लोक म्हणतात की जर तुम्ही इंग्लिश न्यूजपेपर वाचला तर तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होतं. इंग्लिश न्यूजपेपर मध्ये जी वाक्य रचना असते ती खूप कॉम्प्लेक्स असते. वोकॅब्युलरी वर्ड सुद्धा ऍडव्हान्स्ड असतात आणि स्ट्रक्चर सुद्धा कॉम्प्लेक्स असतं. सो इफ यू आर अ बिगिनर, रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर won't really help. So what should you do? Start with simple English books or English stories. त्यामुळे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मधले जे वोकॅब्युलरीची ओळख आहे ती व्हायला लागेल आणि हळूहळू जेव्हा तुम्ही त्या इंग्लिश सोबत जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल व्हायला लागा, देन यू ग्रॅज्युअली मूव्ह टू न्यूजपेपर. इन्स्टेड ऑफ युझिंग कॉम्प्लेक्स इंग्लिश आर्टिकल्स, यूज सिम्पल आर्टिकल आणि त्या आर्टिकल मधले पण जे पण नवीन वोकॅब्युलरीचे शब्द आहेत त्याखाली अंडरलाईन करा, त्यांना लिहून घ्या, त्याचा अर्थ लिहून घ्या, त्यांना रिवाइज करा आणि तुमच्या शब्दात समरी लिहायला सुरुवात करा. त्यामुळे तुमचं इंग्लिश हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागेल. रिटर्न इंग्लिश सुद्धा इम्प्रूव्ह होईल आणि स्पीकिंग इंग्लिश सुद्धा. मिथ नंबर 7. रायटिंग लॉंग एसेज विल इम्प्रूव्ह युअर इंग्लिश फास्टर. नाउ इफ यू फोर्स युअरसेल्फ to write an essay from day one, then it could be overwhelming for you. त्यापेक्षा थोडे छोटे छोटे पॅराग्राफ पासून सुरुवात करा. इन्स्टेड ऑफ रायटिंग 500 words essay on the economy, you can write what I did today. आज मी काय केलं. So what more you can do, you can keep a daily writing journal and you can write small paragraphs in it. If you start writing 3 sentences every day or every time, it will improve your writing fluency faster. Myth number 8. Making mistakes is bad. इंग्लिश बोलताना चुका केल्याशिवाय आजपर्यंत कुणीही परफेक्ट बनलेलं नाहीये. मिस्टेक्स आर साइन्स ऑफ प्रोग्रेस. जर तुम्ही इंग्लिश बोलताना चूक करण्याची भीती जर बाळगून बसला तर तुम्ही इंग्लिश कधीच बोलू शकणार नाही. तुम्ही काय करू शकता? चॅलेंज युअर सेल्फ. काय चॅलेंज करायचं की मी रोज 5 मिनिटं तरी इंग्लिश बोलेन अँड यू स्टार्ट रेकॉर्डिंग युअर सेल्फ फॉर 5 मिनिट्स. 5 मिनिट तुम्ही इंग्लिश रेकॉर्ड करायला लागा आणि हळूहळू जरी चुका झाल्या तरी सुद्धा यू आर लर्निंग. दॅट्स ओके. इवन इफ यू आर मेकिंग मिस्टेक, that is part of learning. Eventually, as you start speaking for 5 minutes every day, you will get there. Please note, the key is to practice and not perfection. Now that we have busted all these myths, it's time to take action. मला सांगा, तुम्ही यापैकी कुठल्या myth मध्ये अडकला आहात आणि तुम्ही कुठलं myth ओव्हरकम करणार आहात ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुमचे कुठले फ्रेंड्स या myth मध्ये जर अडकले असतील तर त्यांच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. कीप प्रॅक्टिसिंग, कीप इम्प्रूव्हिंग. आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.